चला, तुम्हाला डॅमसॉल फॅमिली म्हणजे कोण, काय काम करतं, डॅमसॉल फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, कोणाची काय डेझिग्नेशन आहे, कोण काय वर्क करतं, आज इंट्रोडक्शन आपण घेणार आहे. चला, सगळ्यात सुरुवातीला आपण सेल्स टीमकडे वळूया. हाय, थँक्यू. माझं नाव अनुजा. मी ॲज अ सेल्स मॅनेजर वर्क करते डॅमसॉल टेक्नॉलॉजीजमध्ये. गेली 2 वर्षापासून मी वर्किंग आहे. निखिल सरांची आणि माझी ओळख पहिल्यापासूनच दुसऱ्या कंपनीमध्ये आम्ही वर्किंग होतो. तेव्हापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे मी निखिल सरांच्या कंपनीमध्ये जॉईन केलं. तर गेल्या 2 वर्षांमध्ये कंपनीचा एक्सपिरियन्स म्हणजे माझं वर्क हे होतं मेनली की क्लायंटसोबत टच राहणं, न्यू क्लायंटसोबत म्हणजे एक नवीन इन्क्वायरीज हँडल करणं, त्याच्यानंतर क्लायंट सॅटिस्फॅक्शन आणि आमचे जे मेन मोटिव्ह आहेत म्हणजे कंपनीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सेल करणं. तर त्यामध्ये आमच्या बेसिक सर्व्हिसेस आहेत डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, SEO आणि ग्राफिक्स डिझायनिंग. तर ह्या सर्व्हिसेसवरती आम्ही मेन फोकस करतो. माझा डॅमसॉलसोबतचा एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि मेन म्हणजे कंपनीतला फेवरेट टाईम आहे आमचा रील टाईम. त्या तुम्ही रील नेहमीच बघत असाल, तर रीलमध्ये पण खूप ॲक्टिव्हिटी आम्ही घेतो. तर माझ्या सेल्स टीममध्ये माझ्यासोबत 2 मेंबर वर्किंग आहेत, अपेक्षा मॅडम आणि सुयोग सर. इकडं आहे फनी कॅरेक्टर आणि इकडं आहे आमचं थोडं सिरियस कॅरेक्टर. बट ही टीम असून पण आमच्याकडे अदर टीम आहेत, जसं की मधुकर सर आमचे हेड आहेत डिजिटल मार्केटिंग टीमचे, ग्राफिक्स टीम आमच्यासोबत वर्किंग करते आणि डेव्हलपर टीम पण आमच्यासोबत वर्किंग करते. तर ह्या सगळ्या टीमला हँडल करणं हे माझं मेन काम राहतं आणि ह्यांच्यासोबतचा डेली जो रुटीन आहे तो एवढा चांगला जातो की संध्याकाळी माणूस पूर्ण स्ट्रेसलेस राहतं. सो हा आहे डॅमसॉल टीमचा ओव्हरव्ह्यू, माझ्यासोबतचा एक्सपिरियन्स. थँक्यू मॅडम, छान बोलले तुम्ही. थँक्यू. अनुजा मॅडमचं इंट्रोडक्शन मिळाले. चला त्यांच्या टीमचं इंट्रोडक्शन घेऊया आता. टीम. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुयोग उर्फ बंटी. झालं मग काय बोलायचं. नमस्कार, तुम्ही मला बंटी म्हणूनच ओळखत असाल, पण माझं रिअल जे नाव आहे ते सुयोग आहे. तर मी गेले 5 वर्ष झाले AI डॅमसॉल अजाईल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी काम करतोय. माझा एक्सपिरियन्स हा खूप छान आहे याच्या कंपनीबद्दल, कारण मी इथून मागं कधीच वर्क केलेलं नव्हतं कॉर्पोरेटमध्ये किंवा मी जॉबच केलेला नव्हता. मी डायरेक्ट इथे जॉईन झालेलो आहे. ॲज अ निखिल सर आणि अभिषेक सर हे माझे मामा आहेत आणि ॲज अ मी AI डॅमसॉलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतोय. त्यामध्ये क्लायंट हँडलिंग झालं, क्लायंट सॅटिस्फॅक्शन, रिलेशनशिप मॅनेजमेंट हे मी ह्या कंपनीमध्ये करतोय. जमत एवढं. तुमचा सेल्स मॅनेजर कसा आहे? छान आहे. अरे म्हणजे तो तुम्हाला कसा सपोर्ट करतो? थोडंसं त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात, जिथं चुकन तिथं सांगतात मॅडम. ऑफिसमध्ये सेल्सच्या व्यतिरिक्त अजून तू दुसरी कुठली कामं करतो? एक डेव्हलपमेंटमध्ये मी पाहतो, जे की इंटर्न्स असतात त्यांना ट्रेन करायचं काम असतं माझ्याकडे. त्याच्यानंतर रील्समध्ये पण मी आहे, तुम्ही बघताच इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती. तर एवढी कामं मी करतो बेसिक. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. बरोबर, थँक्यू. ओके, तर बंटीचं इंट्रोडक्शन तुम्हाला भेटलेलंच आहे. तुम्ही त्याला बंटीच्या नावानेच ओळखतात, पण त्याचं खरं नाव सुयोग आहे. तो इथे रिलोकेट झालाय. तू सांगितलंच नाही तू रिलोकेट झालाय ते. रिलोकेट म्हणजे मामाकडेच आहे ना मी. कुठून? तुझं गाव काय? गाव तर कळू दे सगळ्यांना. भोसरी. भोसरीचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट टीम मेंबरकडे आपण जाऊया. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अपेक्षा न्यूगड आणि मी इथे AI डॅमसॉलमध्ये मी बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून वर्क करते. तो स्टार्टिंग फ्रेशर म्हणूनच केली होती. एकदम कॉलेज MBA करत होते. MBA करता तिचं इथे इंटरव्ह्यू दिला. त्याच्यानंतर मग सिलेक्ट झाले आणि त्याच्यानंतर फ्रेशर म्हणून स्टार्ट केलं. काहीच आयडिया नाही का काय असतं, कॉर्पोरेट लाईफ कशी असते. बट जसे म्हणजे जे घरातले बाकीचे बोलतात का कॉर्पोरेट लाईफ म्हणजे खूप हेक्टिक असते, खूप त्रास असतो, बट तसं काही नाही. एकदम फ्रेश वातावरण, एकदम छान वातावरण, काहीही वाटत नाही, एकदम घरच्यासारखी फिलिंग. जसं आपण आपल्या घरी असतो तसेच, फक्त एक वर्किंग इथे असते, ते आपल्याला सगळ्यांनाच करावेच लागते. पण मजा येते इथे वर्क करायला. छान वाटली, सगळ्यांची छान सोबत असती कंटिन्यू, काहीही अडू दे सगळे मदतीला असतात. आणि स्पेशली टीम लीडर माझा, तो कधीही हेल्प करणार मला, सुयोग सर.
प्लस मॅनेजर कधी काही अडले, काही कुठेही वाटलं की इथे समजत नाही आता काय करायचं, तेव्हाच अनुजा मॅम नक्कीच हेल्प करतात, त्यांची सपोर्ट असतो. बाकीचे निखिल सर, अभिषेक सर, स्वाती मॅम हे तर निखिल सर, अभिषेक सर, स्वाती मॅम हे कंटिन्यू सोबत असतात, आम्हाला गाईड करतच असतात. त्यासोबतच मधुकर सर असतात जे डिजिटल मार्केटिंग हेल्प करतात. प्लस डिजिटल मार्केटिंगमध्ये आम्हालाही काही कन्सेप्ट समजून सांगतात, त्यामुळे आमचं अजून नॉलेज वाढतं. त्यामुळे थँक्यू फॉर ऑल. ओके, थँक्यू अपेक्षा. एक प्रश्न विचारते. ऑल ऑफिसमध्ये सगळ्यात बेस्ट एम्प्लॉई जो तुम्हाला आवडतो असं एखाद्या एम्प्लॉईचं नाव सांगा. बेस्ट एम्प्लॉई तसे सगळेच चांगले आहेत, पण अनुजा मॅम. अनुजा मॅम असं काही नाहीये ना की मॅनेजर आहे तुमचा म्हणून ते असं सांगायचं नसतं. ओके, थँक्यू. ओके बंटी, ऑल ऑफिसमध्ये तुझा बेस्ट एम्प्लॉय असा कोण? अभिषेक सर. मॅडम स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायला केबिनमध्ये गेलेलं आहे, त्याच्यामुळे माईक मी घेतलेला आहे. आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. थँक्यू. मी पहिल्यांदा तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. मी स्वाती मांजिरे. आमचं गाव चास आहे आणि ऑफिस मंचरला आहे, तर मी वर्क अपडाऊन करते. तर पहिल्यांदा माझं डेझिग्नेशन सांगते. मी अकाउंट मॅनेजर म्हणून इथे काम करते. त्याचबरोबर मी सोशल मीडिया हँडलिंग करते. सोशल मीडियाचे सगळे अकाउंट मी हँडल करते. यूट्यूब, इंस्टाग्राम. तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलेच असेल, आपले सबस्क्रायबर यूट्यूबला चांगले आहेत आणि इंस्टाग्रामला आपले फॉलोअर्स पण चांगले आहेत. तर आम्ही डेली रील काढतो, तर त्याच्यासाठी रील शूट करणं, रीलसाठी टॉपिक आणणं, कंटेंट आणणं, ते अजून कसं फनी करता येईल याच्यासाठी मी कंटेंट आणण्याचं काम करते, शूट करते आणि एडिटिंग पण करते. त्याच्यामुळं अकाउंटसोबतच सोशल मीडियाचंही मी काम करते. निखिल सर आणि मी आम्ही दोघं हजबंड वाईफ आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की खरंच तुमचं लग्न झालंय का, किंवा तुम्ही दोघं हजबंड वाईफ आहे का? तर हो, आम्ही हजबंड वाईफ आहेत. तर निखिल सरांचं इंट्रोडक्शन ते देतील. नमस्कार, माझं नाव निखिल ईश्वर मांजिरे. मला बरेच जण ओळखत असतील किंवा नसतील. जे नाही ओळखत ते आता या व्हिडिओनंतर ओळखतीलच. आता तसं पाहिलं तर सगळ्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे कंपनीबद्दल, कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं. त्याच्यामुळे मी जास्त काही सांगणं हे नाही आहे. प्रत्येकाला काय वाटतं कंपनीबद्दल हे प्रत्येकाने सांगितलेलंच आहे. तर माझं सुरुवात, मी काही वर्ष HR मध्ये काम केलेलं आहे. 1 वर्ष टेक्निकल एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर साधारणतः 2020मध्ये लॉकडाऊनच्या टायमिंगला एक स्टार्टअप सुरू केला आणि त्या स्टार्टअपचा स्टार्टिंगचा पॉईंट जो होता तो होता ग्राफिक्स डिझायनिंग. ती ग्राफिक डिझाईनची सुरुवात आज AI सोल्युशनपर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणजे ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, तिथून आम्ही सुरुवात केली तर आजला आम्ही AI पर्यंत पोहोचलेलो आहे. तर ह्या प्रवासामध्ये अनेक सहकारी भेटले, काही टिकले, काही गेले, काही वाईट अनुभव आला, काही चांगला अनुभव आला. पण जो पण टिकला इथं तो त्याच्या लाईफमध्ये खुश आहे की त्याला ह्या कंपनीमध्ये काम करायला भेटते. म्हणजे मी ज्यावेळेस HR होतो त्यावेळेस मी साधारणतः 250-300 एम्प्लॉय हँडल केलेले. तर मला त्यावेळेस असा एक्सपिरियन्स होता की यार कंपनीच्या काही पॉलिसीज आहेत की ज्या मला स्वतःला नव्हत्या पटत, पण त्या मला एम्प्लॉईकडून करून घ्याव्या लागायच्या, कारण मी HR होतो, मला ते करणं भागच होतं. तर त्यावेळेस मी असा विचार केला होता की जेव्हा कधी माझी कंपनी असेल किंवा जेव्हा मी माझी कंपनी सुरू केली तर मी ह्या गोष्टी 101% अवॉइड करणार, की जे इथं कंपनीमध्ये एम्प्लॉईला हॅरसमेंट होती किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तर ते माझ्या कंपनीमध्ये नाही झालं पाहिजे, असं माझं एक ड्रीम होतं. आणि आजला आम्ही तेच करतोय. आपल्याकडं मला बरेच जण रील्समध्ये प्रश्न विचारतात, तुम्ही फक्त रील्सच करता का तुम्ही काम पण करता? तर आमचं दोन्ही चालतं बाबा. रील्स पण बनवतो, काम पण करतो. आमचा अर्धा तासाचा फन टाईम असतो, त्याच्यामध्ये आम्ही रील्स बनवतो. अदर टाईम आमचं काम चालू असतं. असं नाही की फक्त टाईमपास चालतोय, रील्सच करतात. त्याच्यानंतर बरेच जण जॉबसाठी विचारतात, बाबा मला फक्त रील्स पुरतं तुमच्याकडे घ्या कामाला. तर तसं नसतं की आमच्याकडे जॉबही अवेलेबल आहेत. तुमच्याकडे जर चांगलं स्किल असेल, चांगलं नॉलेज असेल तर येस, यू कॅन जॉईन अस. आमच्याकडे खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत, पण तुमच्याकडे स्किल पाहिजे. आता जनरली पाहिलं तर आपल्या लोकल एरियामध्ये IT इंडस्ट्री किंवा IT कंपनी कुठेच नाही आहे. पुण्यामध्ये आता आम्ही मनसरमध्ये आहोत. मनसर आपलं लोकेशन आहे. तर मनसरच्या आसपास जर आपण पाहिलं, नारायणगाव आहे, आळेफाटा आहे किंवा राजगुरुनगर आहे, ह्या भागामध्ये IT कंपनी किंवा IT इंडस्ट्री कुठंच नाही. तर आपल्या लोकलच्या पोरांना प्रत्येक वेळेस पुण्यात जावं लागतं जॉब सर्च करायला. तर आमचा एक उद्देश होता की जर आपला इथलाच कॅन्डिडेट आहे, त्याला इथंच चांगला जॉब मिळाला तर काय प्रॉब्लेम आहे, आम्हालाही जवळ आहे, आम्ही येणं जाणं इझिली करू शकतो.
तर हा एक प्रवास आहे. आता माझ्याबरोबर साधारणतः एक 12-13 एम्प्लॉईज आहेत. सगळे व्यवस्थित आहे, सगळ्यांचे नेचर चांगले आहेत. आमचं काम जे आहे ते रेग्युलर चालू आहे, जसं की सोशल मीडिया चालू आहे आणि आमचं जे वर्क आहे तेही चालू आहे. कुणी प्रेशरमध्ये नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुणालाही प्रेशर नाही आहे कसलंच. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्यातूनच जे काय सॅटिस्फॅक्शन ते आम्हाला भेटतं. कंपनी चालू करणं आणि एम्प्लॉई कामाला ठेवणं आणि त्यांच्याकडून फक्त काम करून घेणं हा उद्देश नसावा. त्यांच्यासोबत बसून काम करणं महत्त्वाचं आहे. बस एवढं सांगायचं आहे. बाकी सगळं काही तुम्हाला बाकीच्या लोकांनी सांगितलेलं आहे, मी जास्त काही सांगत नाही. थँक्यू. चला आता आपण डिजिटल मार्केटिंग टीमचं इंट्रोडक्शन घेऊया. सूरज ॲक्सेस आला का चेक करेल ना? सर. हॅलो नमस्कार. मी मधुकर पवार. मी AI डॅम्सोल टेक्नॉलॉजीमध्ये मी ॲज अ डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम पाहतोय. तर इथे येण्याआधी माझा 2 ते 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. मी पुण्यामध्ये वर्क करत होतो ॲज अ डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणूनच. तर प्रत्येकाची एक अपेक्षा असते की आपलं एक वर्क कामाच्या ठिकाणी आपल्याला हसत खेळत काम करता आलं पाहिजे. तर हे मला इथं एक्सपिरियन्स भेटला तो इथं AI डॅम्सोल टेक्नॉलॉजीमध्ये. तर इथे कसं एक रील्स शूटिंगचा टायमिंग असतो, एक एन्जॉयमेंट असते. तर एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की लोड असला तरी चालेल, पण आपले जे कलिग्स असतात, कलिग्स वगैरे आहेत, तर ते एक मनमोकळी काय असेल ते पूर्ण फ्रेंडली वातावरण असायला पाहिजे. तर ते इथं मला अनुभवायला भेटलं. तर इथे मी डॅम्सोल टेक्नॉलॉजीमध्ये मी क्लायंट हँडलिंग, जसं की डिजिटल मार्केटिंगमध्ये लीड जनरेशन करणं, ब्रँडिंग करणं, तर किंवा ॲक्सेसमध्ये काही इश्यूज असतील तर ते इश्यूज सॉल्व्ह करणं, किंवा कुणाचे गुगल ॲडचे असतील, कुणाचे मेटाचे असतील, तर हे पूर्ण सॉल्व्ह करून देतो मी. तर माझ्या अंडर माझे 2 टीम मेंबर आहेत, सूरज आणि रामेश्वरी. सूरज हा गुगल ॲड एक्सपर्ट आहे आणि रामेश्वरी ही मेटा ॲड एक्सपर्ट आहे, जे की AIचा यूज करून चांगले कॅम्पेन्स डिझाईन करते. थँक्यू सर. सर खूप वेळा आना बोलले, त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल. सर कुठले आहे सर तुम्ही? मी प्रॉपर नगरचा, पण जास्त मला हवा लागली ती पुण्याची. चला तर त्यांच्या टीमला भेटूया. हॅलो, माझे नाव रामेश्वरी टेमगिरे. मी डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून इथून लास्ट 2 मंथ्सपासून मी इथे जॉईन झालेले आहे. या कंपनीमधलं वातावरण खूप छान आहे आणि आमचे मॅनेजर मधुकर सर कोणत्याही गोष्टीमध्ये हेल्प लागली तरी हेल्प करतात. ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून मी इथे मेटाच्या ॲड रन करणे, पेड ॲड रन करणे, गुगल ॲड्स रन करणे या आणि इंस्टाग्रामला ऑर्गॅनिक पोस्टिंग या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करतो. ऑफिसचं वातावरण सांगायचं तर खूप चांगलं वातावरण आहे, खूप हस्तखेळतं वातावरण आहे ऑफिसचं. रोजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण रोज घरी जातो, ऑफिसमध्ये येतो, ऑफिसचं वर्क करून सुद्धा कसं आनंदी राहता येतं हे फक्त मला या ऑफिसने शिकवलं. थँक्यू. थँक्यू रामेश्वरी मॅडम. चला आपण आपल्या ऑफिसच्या सगळ्या शाय नेचर असलेल्या व्यक्तीकडे वळूया. असं नाहीये? नमस्कार, माझं नाव सूरज ठोसर. गेली 2 वर्ष मी डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात वर्क करत आहे आणि या ठिकाणी डॅम्सोल टेक्नॉलॉजीमध्ये 2 महिन्यांपासून मी ॲज अ सिनियर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह काम पाहतो. आणि माझी जबाबदारी या ठिकाणी गुगल ॲड्स आणि मेटा ॲड्सचे प्लॅटफॉर्मवर क्लायंटसाठी ॲडव्हर्टाईज करणे आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज एक्झिक्यूट करणे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि या ठिकाणी काही अडचण आल्यास, काही प्रॉब्लेम आल्यास आमचे मॅनेजर मधुकर सर आणि निखिल सर पूर्ण मदत करतात आणि गाईड करतात की कोणत्या पद्धतीने ॲड सेटअप केला पाहिजे, ॲडव्हर्टाईज केली पाहिजे. आणि या ठिकाणी खूप छान वातावरण आहे, त्यामुळे कधी असं कामाचं प्रेशर किंवा लोड या ठिकाणी येत नाही. मी माझा स्वभाव कमी बोलण्याचा आहे, तरी पण आज मी व्हिडिओमध्ये बोलतोय ते याच वातावरणामुळे. थँक्यू. थँक्यू सर. खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला, बरं वाटलं. चला आपण यांना काहीतरी क्वेश्चन करूया. रामेश्वरी मॅडम, तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. ऑफिसमधला सगळ्यात बेस्ट टाइम तुमचा कोणता आहे? रील टाईम. सगळ्यांचा तोच आहे. टी टाईम. मॅडमला टी खूप जास्त आवडतो. ओके. ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यांबद्दल ज्यावेळेस नवीन असतो आपण, त्यावेळेस सगळ्यांना पाहिल्याच्या नंतर पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये काय विचार आला होता? स्ट्रिक्ट वाटलं होतं मला. मधुकर सरांना पाहून असं वाटलं की ते खूप स्ट्रिक्ट असतील. अनुजा मॅम स्ट्रिक्ट आहेत पण खूप प्रेमळ आहेत. बाकी सगळेजण छान. असं काही प्रत्येकाविषयी स्पेसिफिक असं काही वाटलं नाही मला. ओके, थँक्यू. सूरज सर,
एकच क्वेश्चन करते, तुम्ही एवढं कमी का बोलता? आणि मुळातच माझं नेचर म्हणजे मुद्द्याचं बोलण्याचं आहे. मुद्दा सोडून मी उगाच वायफळ गप्पा मारत बसत नाही. ओके, आपण पण वायफळ गप्पा मारत काही मजा नाही आहे. चला आपण दुसरीकडे जाऊ. आहे फर्स्ट कॅबिन मध्ये, त्यांचं इंट्रोडक्शन तेच त्यांचं देते. चला. हॅलो. Okay, hello guys, myself is Abhishek. Okay, I am the co-founder and the CEO of the Damsol Technologies. आणि आपली जी कंपनी आहे ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. लास्ट 6 वर्षापासून आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये डील करतो. आणि जसं की पाहिलंच असेल तुम्ही, आपलं ऑफिसचं लोकेशन हे काही पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये नाही आहे. आपलं ऑफिस लोकेशन एकदम मंचर सारख्या गावच्या ठिकाणी आपलं लोकेशन आहे. गाव पण नाही म्हणू शकत, बट एक सेमी अर्बन एरियामध्ये आपलं लोकेशन आहे. लोकेशन गावाकडे साईडला ठेवायचं रिझन हे की प्रत्येकाला सिटीमध्ये जायचं असतं, ठीक आहे. बट त्याच्यामध्ये काही जण असे असतात की त्यांना त्यांच्या घराकडे राहून जॉब करायचा असतो. प्लस जे त्यांना वातावरण पाहिजे असतं ते आपण इथं तयार करून त्यांना दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राहिलं कंपनीचा पार्ट, की बरेचसे आपल्याकडे ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये रील्सचा हा एक पार्ट, तोच सेपरेट पार्ट असेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जी कामं असतात, जो की आमचा मेन वर्क आहे, तो आपल्याकडे डेव्हलपमेंट होते. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही टाईपचं जर क्लायंटची रिक्वायरमेंट आपल्याला आणून दिली तर आणून देणे म्हणण्यापेक्षा आपण ती घेऊन येत असतो, ठीक आहे. ज्याच्यामध्ये वेब डेव्हलपमेंट असेल, ॲप डेव्हलपमेंट असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ERP, कुठल्याही टाईपचे सिस्टम डेव्हलपमेंट आपल्याकडे होते. त्याच्यासोबतच जे मार्केटिंग आता जे काही ट्रेंडिंगमध्ये चाललेले, ज्याला म्हणू शकतो आपण गुगल ॲड्स असेल, मेटा ॲड्स, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, लिंक्डइन वगैरे आउटरीच, तर हे सर्व कामं आपल्याकडे होतात. त्याच्यासोबतच जे ब्रँडिंग असतात कंपन्यांसाठी इनिशियली आपण प्रोव्हाइड करू शकतो. स्टार्टअप कंपनीला जी हेल्प पाहिजे असते, ब्रँडिंग टू एंड टू एंड सर्व्हिसेस, इव्हन क्लाउड सर्व्हिसेस सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. तर हे सर्व वर्क आपल्या ऑफिसमध्ये होतं आणि मंचर ह्या लोकेशनमध्ये होतं, ठीक आहे. ह्यासोबतच आपल्या बाकीच्या ब्रँचेस सुद्धा आहेत, ठीक आहे. पुण्याव्यतिरिक्त आपल्या अदर स्टेटमध्ये सुद्धा ब्रँचेस आहे, इव्हन अदर कंट्रीजमध्ये सुद्धा आपल्या ब्रँचेस आहेत, ठीक. त्याच्यासोबतच आपला इनहाऊस जो स्टाफ आहे, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे वर्क फ्रॉम होमवरती स्टाफ आहे, ठीक आहे. आपण ज्याच्याकडे टॅलेंट असेल त्याला जॉब भेटतोच, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, स्किल आहेत, तो डेफिनेटली ग्रो अप होतोच. असं नाही की जॉब नाही आहेत मार्केटमध्ये, जॉब तर आहेत, ते तुमच्या स्किलवरती आहेत, ठीक. आणि सेकंड पार्ट जर राहिला आपला म्हणायचं, तर बरेच कमेंट येतात आम्हाला सोशल मीडियावरती की तुमच्या ऑफिसमध्ये काम होत नाही, की तुमच्या ऑफिसमध्ये टाईमपासच चालतो. तर असं नाही आहे. एक स्पेसिफिक आम्ही टाईम ठरवलेला असतो, तो प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. आपण जर पाश्चिमात्य देशांमध्ये पाहिलं तर तिथे एक स्ट्रॅटेजी फॉलो करतात, की ज्याच्यामध्ये कुठल्या ऑफिसमध्ये एक फनी गेम्स असतील किंवा एक तास, इव्हन चायनीज कंपन्यांमध्ये सुद्धा तिथे मसाज सेंटर सुद्धा उघडलेले आहेत. इथपर्यंत त्यांनी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम केलेलं आहे. तर आपण एक फ्री टाईम जे की ट्रेंडमध्ये आहे, जो की सगळ्यांचाच एक विषय आवडीचा बनलेला आहे, रील्स, तर तो आपण अलाव केलेला आहे. आणि तो फक्त आपल्याकडे रील टाईम 30 मिनिटाचा असतो. जे काय वर्क वगैरे होतं ते आपल्याकडे फक्त 30 मिनिटाचं वर्क होतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बाकी सर्व वेळेमध्ये काम आणि बाकीचे जे काही क्लायंट प्रोसेस मीटिंग्स वगैरे होत असतात. तर हे ओव्हरऑल इंट्रोडक्शन कंपनीचं ॲज वेल ॲज माय सेल्फ. थँक्यू. ऑफिसची सगळ्यात इंटरेस्टिंग टीम ग्राफिक डिझाईन. चला डिझायनरकडे जाऊया. हॅलो एव्हरीवन, मी शुभांगी खेडकर. मी प्रॉपर मंचरचीच आहे, पण मी आत्तापर्यंत पुण्यात होते. मी पुण्यात जॉब केलेला आहे ॲज अ ग्राफिक डिझायनर. एकूण 3 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे ग्राफिक डिझायनिंगचा. मी पुण्यात काम करत होते, पण मला जसं वातावरण हवं होतं तसं मला तिथे भेटत नव्हतं. सो मी जेव्हा मंचरला जॉईन झाले ॲज अ ग्राफिक डिझायनर, इथे मी सिनियर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते. आणि मला ते खरंच खूप जास्त आवडतं आहे, कारण इथली जी पण काही टीम आहे किंवा सर आहेत, ते इतके सगळे सपोर्टिव्ह आणि चांगले आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. काही अडखळलं काही असेल तर काही सपोर्ट करत राहतात, काही टेन्शन देत नाहीत, प्रेशर नसतो कामाचा. आणि मेन पार्ट म्हणजे इथला रीलचा पार्ट, जो की तुम्ही बघतच असाल. रील्स खूप आमच्या फेमस होतात. आम्ही इतका एन्जॉय करतो इथे की आम्हाला कामाचं प्रेशर राहत नाही. बाकी सपोर्टिव्ह टीम आहे. मला इथे काम करायला ॲक्च्युली खूप आवडतं आहे. आणि जसं मी वातावरण आत्तापर्यंत बघत होते की सपोर्टिव्ह टीम असायला हवं आहे, सपोर्टिव्ह नेचर हवं आहे आणि हसत खेळत वातावरण हवं आहे, किती कामाचा लोड असला तरी, ते मला इथे सगळं भेटतं आहे. आणि मी खुश आहे माझ्या कामासोबत. थँक्यू. ओके. शुभांगी, तू ग्राफिक ह्या करिअरमध्ये म्हणजे किती वर्षाचा तुला एक्सपिरियन्स आहे? मला एकूण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके, गुड. एकच क्वेश्चन करेल. टार्गेट वगैरे असतं किंवा तुम्हाला डिझायनिंगसाठी बऱ्याचदा सांगितलं जातं दिवसभरात एवढा डिझाईन झाला पाहिजे, कधी प्रेशराईज होतं?
नाही, वर्कलोड असं नसतो. टार्गेट असतं, पण ते आमच्याच कामाचं स्पीड वाढावा वगैरे त्याच्यासाठी ते मेन असतं. तो मोटिव्ह असतो प्रत्येक सरांचा त्याच्या मागचा, आणि त्याच्या मागे काही वर्कलोड नसतो किंवा प्रेशर नसतो की हे झालंच पाहिजे असं. त्यामुळे मी खुश आहे. ओके, थँक्यू. शुभांगी आपल्या रील्सच्या थंबनेल किंवा यूट्यूबचे थंबनेल बनवते, ऑफिसचं वर्कही पाहते आणि क्लायंटचं पण वर्क पाहते. थँक्यू मॅडम. चला तर आपण आता नेक्स्ट टीमकडे वळूया, आपली डेव्हलपमेंट टीम. आदिराज सर. हाय, गुड इव्हनिंग ऑल. सो माझं नाव आदिराज. सो बेसिकली मी वर्क ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून AI डॅमसोलमध्ये काम करतो. अलॉंगिंग विथ दॅट मी ॲज अ टेक्निकल ॲनालिस्ट म्हणून इथे काम करतो. सो आमच्या सर्वांचा जो आवडता टाईम आहे हा रीलचा टाईम आहे, आणि इथलं जे वातावरण आहे हे एकदम हसत खेळत जे वातावरण असतं त्या काइंडचं वातावरण आहे. आणि इथं जे आहे तर सर्वजण एकमेकांना सहकार्य करतात. सो इथे जी टीम आहे ती सगळ्यात पहिली मेन सेल्स टीम आहे जी आम्हाला प्रोजेक्ट्स आणून देण्याचं काम करते. त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंटची टीम आहे जी सगळे प्लॅन्स कॅरी करते की टास्क कंप्लीट कसं झालं पाहिजे, प्रोजेक्ट्स कंपाईल कसे झाले पाहिजे. अँड देन फायनली आमचं डिझाईन अँड डेव्हलपमेंटचं काम आहे. सो माझं काम माझ्या टीमला मॅनेज करणं, वेबसाईट डिझाईन डेव्हलपमेंट, देन फ्रंट अँड बॅक एंड मॅनेजमेंट करणं हे काम आहे. सो माझ्या टीममध्ये संकेत, चैतन्य आणि तेजस हे लोक आहेत. सो सर्व स्टाफ जो आहे तो सपोर्टिव्ह स्टाफ आहे. थँक्यू. थँक्यू आदिराज. संकेत. थँक्यू मॅम. माझं नाव संकेत, मी राजगुरुनगरला राहतो आणि मंचरपासून 20 किलोमीटरवर डेली अपडाऊन करतो. आणि माझं इथे काम वेबसाईट हँडलिंग आहे, वेबसाईट डेव्हलप करतो. त्यात क्लायंटचे जे वेबसाईट असतात त्यांचे एरर सॉल्व करून देणं, त्यानंतर क्लायंट हँडलिंग त्यात एक पार्ट आला. त्यानंतर इथे काम करताना ही माझी पहिलीच कंपनी आहे आणि एक कॉर्पोरेट लेवलला जे वातावरण हवं असतं प्रत्येक एम्प्लॉईला ते इथं बेस्ट आहे. आणि मी असं खूप ऐकलं होतं की कॉर्पोरेटमध्ये खूप पॉलिटिक्स असतं, वातावरण चांगलं नसतं आणि खूप वर्कलोड असतो. पण ॲज अ एम्प्लॉई ऑफ डॅमसॉल आय विल से दॅट इट वन ऑफ द बेस्ट कंपनी टू वर्क हिअर. अँड माझा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आहे ॲज अ कॉर्पोरेट लेवलमध्ये काम करणं. आणि माझं डेलीचं टास्क मी सांगेल, मी 9:30ला लॉग इन केल्यानंतर माझं फर्स्ट टास्क असतं माझं टास्क मॅनेजमेंट करणं. जो दिवसभराचं जे काम आहे ते एक प्रायोरिटीवर मेन्शन करून करायचं, जे की मला अनुजा मॅमला रिपोर्ट करावं लागतं आणि आदिराज सरांना रिपोर्ट करावं लागतं. त्यानंतर मी माझ्या कंपनीचा पहिला दिवस सांगेल. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी एवढ्या हसत खेळत असणाऱ्या कंपनीमध्ये काम करेल, कारण ह्या कंपनीचा सगळ्यात बेस्ट एम्प्लॉई जो मला आवडतो तो आहे सुयोग सर. कारण त्यांनी मला पहिल्यापासून प्रत्येक वेळेस हेल्प केली आहे आणि प्रत्येक वेळेस हेल्प केली आहे. छोट्याची छोटी गोष्ट मला समजून सांगितली आहे. त्यांचं समजून सांगणं थोडंसं फास्ट असतं पण ते कळून जातं समोरच्याला. आणि हा खूप चांगला एक्सपिरियन्स माझ्यासाठी. थँक्यू. ओके, थँक्यू संकेत. तुम्हाला दोघांना एकच क्वेश्चन कराल. आदिराज सर, तुम्ही रिलोकेट झालात, तुमच्या गावाचं नाव कुठलं? येवला, नाशिक जिल्हा. ओके, तुम्ही इकडे रिलोकेट झालात, फॅमिलीपासून लांब राहताय, तर इथं एकटं नाही वाटत आहे ना, की असं म्हणजे वाटतंय की इथे करमत नाही वगैरे असं? नाही, असं तर काही वाटत नाही. ठीक आहे. संकेत, तुझ्यासाठी क्वेश्चन, तुझी बेस्ट हॉबी कुठली आहे? माझी बेस्ट हॉबी म्हणजे एक्सरसाइज करणे, डेली सकाळी लवकर उठून जिमला जाणं आणि स्वतःला रेकॉर्ड करणं, हेच. थँक्यू. ओके, थँक्यू.